नमस्कार. आज आपण माजी विद्यार्थी संघ सभा याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया. आजचा व्हिडिओ. सूचना, सभा क्रमांक आणि दिनांक या ठिकाणी लिहा. माजी विद्यार्थी संघाच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की माजी विद्यार्थी संघ सभा वार दिनांक 3/2026 रोजी शाळेत सकाळी ठीक 8 वाजता माजी विद्यार्थी संघाची सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे. तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अध्यक्ष/सचिव, माजी विद्यार्थी संघ. यानंतर सभेपुढील विषय खालीलप्रमाणे. 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत. शाळेसाठी ग्रंथालय, क्रीडा साहित्य किंवा इतर सुविधा देणे. माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा आयोजित करणे आणि ऐनवेळी येणारे विषय. सूचना मिळावी यासाठी अनुक्रम नंबर, सदस्याचे नाव, पद, स्वाक्षरी, शेरा असे कॉलम असलेली आपल्याला तक्ता तयार करायचा आहे. या तक्त्यामध्ये त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी. तसेच ज्या दिवशी प्रत्यक्ष सभा असेल त्या दिवशी सभेतील उपस्थिती या ठिकाणी नोंदवण्यात यावी. प्रत्यक्ष अहवाल लेखन. अहवाल क्रमांक 1. माजी विद्यार्थी संघाच्या वार दिनांक 3/2026 लेखी सूचनेनुसार माजी विद्यार्थी संघाची सभा वार दिनांक 3/2026 रोजी शाळेत आयोजित करण्यात आली. या सभेसाठी 6 सदस्य उपस्थित होते. या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. या सदर सभेचे अध्यक्ष श्री. उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून सभा सुरू करण्यात आली. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. ठराव क्रमांक 1 रोजी माजी विद्यार्थी संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. इतिवृत्त शाळेतील शिक्षक यांनी सर्वांना वाचून दाखवले. चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक, अनुमोदक. यानंतर विषय क्रमांक 2. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत. वार दिनांक 3/26 रोजी माजी विद्यार्थी संघाची सभा आयोजित करण्यात आली. या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची प्रचंड जिद आणि क्षमता असते, पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण पूर्ण घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळाली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. शैक्षणिक मदतीमध्ये पुस्तके, वह्या, शालेय गणवेश, फी भरणे, शिष्यवृत्ती देणे किंवा इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे यांचा समावेश होतो. अशा मदतीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य राखता येते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. शिक्षणामुळेच व्यक्तींचे जीवन बदलते याविषयी सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठराव सर्वानुमते मंजूर. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 3. शाळेसाठी ग्रंथालय, क्रीडा साहित्य किंवा इतर सुविधा देणे. ठराव क्रमांक 3 वार दिनांक 3/2026 रोजी सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये इयत्ता 5वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालय, क्रीडा साहित्य व इतर शैक्षणिक सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असतात. ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते, ज्ञानाची वाढ होते आणि विचारशक्ती विकसित होते. विविध विषयावरील पुस्तके उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास अधिक सुलभ आणि रोचक वाटतो. क्रीडा साहित्यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य सुधारते याविषयी चर्चा करण्यात आली.
चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठराव सर्वानुमते मंजूर. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 4. माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करणे. ठराव क्रमांक 4. वार दिनांक 3/2026 रोजी माजी विद्यार्थी संघाची सभा आयोजित करण्यात आली. माझ्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा म्हणजे शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षक आणि सध्याचे विद्यार्थी यांना एकत्र आणणारा आनंददायी आणि प्रेरणादायी कार्यक्रम होय. या कार्यक्रमामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, माजी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर संवाद वाढतो आणि शाळेच्या विकासासाठी सहकार्याची भावना निर्माण होते. तसेच शाळेच्या विकासासाठी ग्रंथालय, क्रीडा, साहित्य व शैक्षणिक मदत देण्याबाबत चर्चा करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी हा स्नेहमेळावा दरवर्षी आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. याविषयी चर्चा करण्यात आली. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठराव सर्वानुमते मंजूर. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 6. ऐनवेळी येणारे विषय. ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली. सचिव, माजी विद्यार्थी संघ